त्यानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत. खूपच धमाकेदार आणि इंटरेस्टिंग असा झालेला असतो. वसूचं शेवटी भांडं फुटलेलं असतं, सगळं सत्य समोर आलेलं असतं आणि त्यामुळे वसू आता खूप घाबरलेली असते. ती म्हणत असते, नाही नाही, हे सगळं तुम्ही प्लॅन केले, तुम्ही केलेल्या प्लॅनमध्ये मला अडकवले, हे सगळे खोटं बोलतात. पिहू खोटं बोलती, तो आलेला मुलगा खोटं बोलतोय, त्यासोबत तो दीपक, तो सँडी, हे सगळेजण खोटं बोलतायत. तुम्ही सगळ्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवले असं वसू बोलत असते. तेवढ्यातच वरून मिथून काका आलेले असतात आणि त्यांच्या मोबाईलमध्ये तो पिहूचा व्हिडिओ प्ले होत असतो. त्या व्हिडिओद्वारे इथे सगळ्यांना सत्य समजत असतं की कशा पद्धतीने वसूने हे सगळं केले आणि केलेल्या गोष्टीवर चुकावर कशा पद्धतीने ती पांघरून घालत होती. जेव्हा व्हिडिओ इथे पिहू रेकॉर्ड करत होती आणि पिहूने हे सगळं सत्य नंदिनीला सांगण्याचा प्रयत्न केला होता, त्यावरच आता वसूने पिहूला धमकवलेलं असतं. त्या व्हिडिओमध्ये इथे वसू असं बोललेली असते की काय काय पिहू, काय ऐकलंस तू आमच्या खोलीबाहेर, आणि ऐकलेल्या सगळ्या गोष्टी इथे तू नंदिनीला सांगणार आहेस म्हणे. काय सांगणार आहेस तू तिला? हां, असं काही करणार नाहीस तू, समजलं? तुला ह्या घरामध्ये राहायचंय ना, तुम्हाला पोचतंय कोण आणि तुमच्यावर इथे सगळे पैसे खर्च कोण करते, हे घर कोणाच्या नावावर आहे? त्यासोबत जर तू इथे नंदिनीची साथ दिलीस, नंदिनीला जर ह्या गोष्टी सांगितल्यास तर लक्षात ठेव, ह्या घरातून मी तुम्हाला, तुझ्या आईबाबाला, सगळ्यांना घराबाहेर काढेल, समजलं तुला? असं सरळ सरळ वसूने धमकी दिलेली असते. अशी वसूने धमकी दिल्यानंतर पिहू म्हणत असते, नाही नाही वसू मावशी, मी कोणाला काही नाही सांगणार. हां गुड गर्ल, कोणाला काही सांगायचं नाही, समजलं तुला? जर तू कोणाला काही सांगायला गेलीस तर गाठ माझ्याशी आहे आणि त्याचसोबत इथे ह्या घरामध्ये राहण्याचा शेवटचा जो पत्ता आहे तो सुद्धा इथे कट होईल. आता इकडे मिथून वसूसमोर तो व्हिडिओ घेऊन आलेले असतात आणि तो व्हिडिओ त्यांना दाखवत असतात. आता वसूकडे कुठलाच शेवटचा सुद्धा पर्याय, कुठलाच इक्का हुकुमी इक्का वगैरे काही शिल्लक राहिलेलं नसतं आणि तेव्हा इकडे सगळ्यांना ती गोष्ट इथे आठवत असते, कशा पद्धतीने पिहू घाबरली होती. त्याचबरोबर इकडे वसू तिला धमकावत होती. वसूने इथे अक्षरशः तिच्या कानाखाली सुद्धा मारण्यासाठी हात उचलला होता. हे सगळं आता त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सीन क्रिएट झाल्यासारखं ह्या लोकांना वाटत होतं की कशा पद्धतीने हे सगळं झालं असेल. मिथून काका म्हणत असतात, माझ्या पिहूने तुम्ही कोणासमोर काही बोलू नये म्हणून तुम्ही तिची बोलती बंद करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. का केलं तोच वहिनी असं? तुमची हिंमत कशी झाली एवढ्याशा लहानच्या जीवाला असं एवढं धमकवायची? अहो हे सगळं काय आहे? आणि त्यासोबत इथे माझ्या पिहूने तुमचं काय बिघडवलं होतं हो? तिच्या एवढं तुम्ही जीवाशी खेळला, तिला फिट आली आणि तिला एवढं धमकावण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. त्यावर लगेचच मिथून काका म्हणत असतात, जीवा मी तुला ह्याच व्हिडिओबद्दल बोलत होतो. खरं तर फोटो सगळे डिलीट करत असतानाच हा व्हिडिओ मला इथे सापडला. तर आता इकडे लगेचच जी वसू आहे, वसू इथे एक गोष्ट करत असते. ती लगेचच धावत मानिनीकडे जाते आणि मानिनीला म्हणत असते, मानिनी हे सगळं खोटे, ह्यातलं काही खरं नाहीये. पण मानिनी मात्र अजिबात थांबत नाही. मानिनी इथे सनकन वसूच्या कानाखाली वाजवते. वसूच्या कानाखाली वाजवल्याबरोबर सगळा जो परिवार आहे तो शॉक लागल्यासारखा आता सगळ्यांकडे पाहिलेला असतो, बघितलेला असतो. तेव्हा इकडे सगळ्यांनी आवाजूनच हे मानिनीचं जे रौद्र अवतार रूप आहे ते पाहिलेलं असतं. वसूने ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने केल्या होत्या. आत्तापर्यंत इथे सगळेजण सांगत होते, पण सगळेजण सांगत असताना विक्रमने मात्र विश्वास ठेवला होता, तो म्हणजेच की वसूवर. आणि आज वसूचं हे सत्य समोर येऊन सुद्धा आता ती मानिनी समोर ह्या सगळ्या गोष्टी करते. मानिनी समोर इथे माफी मागायला जाते. तेव्हा मानिनी म्हणत असते, का केलं वसूताई असं? तुम्ही का केलं? कशामुळे केलेलं आहे तुम्ही? तुमच्या ह्या एका चुकीमुळे काय झालेलं आहे? तुमच्या ह्या एका चुकीमुळे त्या 2 मुलींची आणि त्या 2 मुलांची आयुष्य उद्ध्वस्त झालीत. बोला ना, सांगा वसूताई, का केलं तुम्ही असं? त्यावर आता वसू म्हणत असते, हे सगळं मी रम्यासाठी केले. काय? रम्यासाठी केले हे तुम्ही सगळं? का? हो, तुला माहिती ना माझ्या रम्याला पार्थ किती आवडतो. मी तुम्हाला सगळ्यांना एवढ्या गोष्टी सांगत होते, पण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही. तुम्ही पार्थचं आणि नंदिनीचं लग्न ठरवलं म्हणून मी इथे नंदिनीला किडनॅप केलं. मग नंदिनीला किडनॅप करून झालं का पार्थ आणि रम्याचं लग्न झालं? असा प्रश्न पुन्हा विचारलेला असतो. त्यावर आता लगेचच काव्यासमोर येते. काव्यासमोर आल्याबरोबरच ती म्हणत असते, तुम्हाला सांगितलं होतं, मला फक्त विक्रम काकाला पुरावे दाखवायची गरज आहे म्हणून मी थांबले आहे, नाहीतर कधीच तुमचा गळा दाबला असता आत्याबाई. असं म्हणून आता इकडे लगेचच काव्या वसूचा गळा दाबत असते
आणि वसूचा गळा दाबल्यानंतर ती म्हणत असते, आमच्या आयुष्याशी खेळलात तुम्ही, का केलं तसं तुम्ही? झालं का तुमच्या रम्याचं पार्थसोबत लग्न? नाही झालं ना? मग तुम्ही असं खेळण्याची हिंमत कशी केली? आज या तुमच्या अशा वागण्यामुळे आमच्यावर किती मोठं विघ्न आलंय, आमच्यावर किती मोठं संकट आलंय, ही गोष्ट तुम्हाला कळली का? असं म्हणून आता इकडे काव्याने तिचा चांगलाच गळा दाबलेला असतो. अक्षरशः सगळेजण तेव्हा काव्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा लगेचच नंदिनी हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन आलेली असते आणि तो वसू समोर पकडलेला असतो. आता वसू एवढी घाबरलेली असते की तिला असं वाटत असतं की नंदिनी सुद्धा माझ्या तोंडावर येऊन पाणी फेकेल, पण नाही. तिने पाण्याचा ग्लास समोर धरलेला असतो आणि त्यावर ती म्हणत असते, घ्या घ्या पाणी घ्या आत्याबाई, पाणी घ्या. आणि तसंही काय चुकीचं बोलत होती व काव्या? काही एक चुकीचं बोलत नव्हती ती. तुम्हाला माहिती आहे तुमच्या ह्या किडनॅप करण्यामुळे काय काय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात तरी येत आहेत का? आणि त्यावर विक्रमला लाज वाटत असते. त्याने इथे नंदिनीवर विश्वास ठेवलेला नसतो, त्यामुळे आज त्याला खूप वाईट वाटत असतं. नंदिनी इकडे म्हणत असते, तुम्हाला कळतंय तुम्ही मला किडनॅप केल्यामुळे काय काय झालेलं आहे? पारचं स्वप्न, काव्याचं शिक्षण, जीवाची तडजोड आणि माझा आत्मविश्वास आणि माझी अब्रू, ह्या सगळ्या वेशीला टांगल्या तुम्ही. ह्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. माझ्या अब्रूचे इथे ढिंढोळे निघाले, माझ्या आईवडिलांचे संस्कार निघाले, मान्य काकूंच्या डोक्याला जखम झाली. माझ्या बापानं इथे त्या गावकऱ्यांसमोर अक्षरशः पाय धरण्याची वेळ आली. माझ्या काव्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आमच्या सगळ्यांच्या आयुष्याची वाट लावली तुम्ही वसवत्या. का केलं तसं? का तर तुमच्या रम्याचं लग्न इथे पार्थबरोबर व्हावं म्हणून. पण नाही झालं, असं नाहीच झालं. तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती वसवत्या. आज नंदिनी खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, कारण शेवटी वसूने जे केलंय ते कृत्य इथे समोर आलेलं असतं आणि ती त्या सगळ्या गोष्टी इथे वसूला बोलत असते. त्यावरच आता इकडे मात्र तिला राग आलेला असतो आणि तेव्हा ती म्हणत असते, हा किती सुंदर सोहळा असतो आयुष्यामध्ये, पण आम्हा चौघांसाठी तो जिवंत मरण यातना ठरल्या. आम्ही त्या भोगल्या सुद्धा. एक रात्री आम्ही जेवलो नाही, नीट झोपलो नाही, जिवंत प्रेतासारखं फक्त आणि फक्त इथे जगत राहिलोय आम्ही. आणि तुम्ही काय करत होतात? कटकारस्थान करत होतात. मी काय केलं? एक प्लॅन आखून खिल्ली उडवली. आमच्या स्वप्नांची इथे तुम्ही रेषा आखली. का केलं तुम्ही हे सगळं? तुम्ही असं करायला नको होतं वसवात्या. तर आता नंदिनी म्हणत असते, मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. माफी चुकीला असते, पण तुम्ही आमच्या सगळ्यांच्या चौघांच्या आयुष्याच्या गुन्हेगार आहात समजलं. तर इकडे आता नंदिनी विक्रम समोर जाते आणि विक्रम समोर गेल्यावर हात जोडून ती म्हणत असते, बाबा माफ करा, मी जर काही बोलले असले चुकून माकून जास्त तर प्लीज मला माफ करा. त्यावर विक्रमला त्या सगळ्या गोष्टी इथे आठवत असतात. कशा पद्धतीने नंदिनी तिची बाजू समजावून सांगत होती, कशा पद्धतीने विक्रम तिला म्हटले होते की कसलाही पुरावा नसताना तू माझ्या बहिणीवर हे आरोप का करत आहेस. त्याचसोबत इथे ही पिहू छोटी आहे, पण तू तर मोठी आहेस ना, आणि तू मोठी असताना सुद्धा तू अशा पद्धतीच्या गोष्टी का बोलत आहेस. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, हे बघा बाबा, मला माहिती मी आत्ता जरी चुकलेले असले, 2 शब्द जास्त जरी बोललेले असले तरी सुद्धा मी नाही चुकले, कारण माझ्या आयुष्यासोबत एवढं सगळं काही झालेलं आहे. व स्वात्याने मला किडनॅप केलं ही जेव्हा गोष्ट मला समजली होती तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यावर आता इथे विक्रमने असं सांगितलेलं होतं की इथे नाही, तू मला आजपासून बाबा वगैरे काही म्हणायचं नाहीयेस असं सांगितलं होतं. आणि तेव्हापासून इथे नंदिनीला खूप वाईट वाटायचं, कारण की ती नाही म्हटलं तरी सुद्धा इथे विक्रमने तिला मुलगी मानलं होतं आणि तेव्हा तिला सांगितलं होतं की आजपासून मी तुझा बाबा नाहीये. ही जेव्हापासून गोष्ट तिला समजली होती तेव्हापासून तिला वाईट वाटायचं. आता ही सेम तसंच झालेलं असतं. आता लगेचच विक्रमने तिला जवळ घेतलेलं असतं, मिठी मारलेली असते, तिचं सांत्वन केलेलं असतं आणि तिला समजावत असतात की शांत हो, काळजी घेऊ नकोस, मी आहे तुझ्यासोबत. इकडे रम्या आणि वसूला खूप राग येत असतो की कशा पद्धतीने इथे आता जी नंदिनी आहे ती नंदिनी मात्र आता इकडे आणि विक्रमचं नातं व्यवस्थित झालेलं आहे. त्यावरच आता विक्रम इकडे वसू समोर जातात. विक्रम वसू समोर गेल्यावर पुन्हा सुद्धा वसूला अशीच अपेक्षा असते की नाही, विक्रम तिला नक्कीच माफ करतील, म्हणून ती लगेचच बोलायला सुद्धा सुरुवात करत असते. विक्रम प्लीज मला समजून घे ना, हे बघ मी हे सगळं माझ्या मुलीसाठी केलेलं आहे, हे सगळं मी तिच्यासाठी केले, प्लीज तू मला समजून घे ना. त्यावर आता विक्रम चिडतात आणि विक्रम चिडल्याबरोबरच ते म्हणत असतात, बास,
एक शब्द सुद्धा मला बोलायचं नाहीये तुला, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझा तू विश्वासघात केलास. का केलास माझा तू विश्वासघात? तुझी हिंमत तरी कशी झाली माझा विश्वासघात करण्याची? अगं हा भाऊ एवढा विश्वास ठेवायचा तुझ्यावरती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की राखी बांधली होतीस ना, आणि राखी बांधल्यानंतर भावाकडून ओवाळणी म्हणून काय घेतलं होतंस तर विश्वास. हा विश्वास कधीच डगमगू नकोस असं सांगितलं होतंस ना. मग का केलंस असं तू? का केलंस? आज ह्या राखीचा धागा सेल झालाय. ते अगदीच खरं बोलली सकाळी नंदिनी. तुझ्याकडून राखी बांधून घेतली, त्यामुळे मला तुला बहीण म्हणायची सुद्धा लाज वाटते, समजलं? इथून पुढं तू माझ्यासाठी मेलीस, आणि इथून पुढं तू मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस. आजच ही राखी मी ते काढून फेकून देत आहे. असं म्हणूनच विक्रमने हातात बांधलेली राखी असते ती काढून घेतलेली असते, आणि ती राखी इथे ते फेकून देण्याचं काम करत असतात. लगेचच ती राखी हातामध्ये घेतात आणि जोरातच दूर फेकून देतात. आता हे सगळं शॉकिंग असतं, कारण कालपर्यंत जे इकडे विक्रम फक्त वसूची बाजू घेत होते, आज ते एका झटक्यात आणि पुरावे समोर येताच त्यांनी इथे नंदिनीची बाजू समजून घेतलेली असते, तिला साथ दिलेली असते. पुन्हा मुलगी आणि वडिलांचं नातं जोपासलेलं असतं. राखी तर फेकून दिलेली असते. ते म्हणत असतात तू चूक नाही केली, गुन्हा केलायस, त्यामुळे तुला इथे मी पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून लगेचच आता विक्रम इथे पोलिसांना फोन करतात. तर रम्या वसू इथे हात जोडत असतात आणि विक्रमची माफी मागत असतात. विक्रम माफ कर, मी पाया पडते तुझ्या. विक्रम चुकले मी, मला माफ कर, तू भाऊ आहेस माझा, नको असं करूस. आता जो विक्रम इथे पोलिसांना फोन करत असतो तो विक्रम लगेचच कानाचा मोबाईल काढायचा बघतो, कारण मानिनीने इथे सांगितलेलं असतं की नाही तुम्ही असं करू नका. हे बघा, किती नाही म्हटलं तरी सुद्धा देशमुखाची इज्जत चव्हाट्यावर येईल, आणि त्यासोबत त्यांनी गुन्हाच केलेला आहे ना, मग ह्या घरामध्ये राहून आपण त्यांना शिक्षा देऊ शकतो ना. आणि तसंही किती नाही म्हटलं तरी सुद्धा त्या ह्या घराचा भाग आहेत, पोलिसापर्यंत हे प्रकरण जाऊ देऊ नका असं मानिनी म्हणत असते. त्यावर विक्रम तिच्याकडे बघत असतो. पोलिसांना लावलेला फोन कट केलेला असतो. तर मानिनी म्हणत असते, हे बघा, आपण त्यांना शिक्षा तर द्यायचीच आहे, पण हा शिक्षा देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त इथे नंदिनीला आहे. आपल्याला तो अधिकार नाहीये, कारण त्या सगळ्यात जास्त चुकलेल्या आहेत, आणि सगळ्यात जास्त मोठ्या गुन्हेगार त्या कोणाच्या आहेत तर फक्त इथे नंदिनीच्या आहेत. त्यामुळे नंदिनी, तुला ह्यांना जी शिक्षा द्यायची आहे तू ती ह्यांना शिक्षा दे असं म्हटल्यानंतर आता नंदिनी इथे वसू समोर जाऊन उभी राहते. वसू समोर गेलेल्या नंदिनी समोर आता लगेचच वसूने पुन्हा एकदा हात जोडलेले असतात, आणि हात जोडून पुन्हा एकदा ती नंदिनीची माफी मागत असते. ती म्हणत असते, हे बघ नंदिनी, माहिती मला मी खूप चुकले, माहिती मला खूप वाईट वाटतंय, पण आता माझ्याकडे कुठला पर्याय शिल्लक नाहीये, आणि मी फक्त इथे तुला मारायला सांगितलं नव्हतं, तर मी फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं. त्यावर नंदिनी म्हणत असते, तुम्ही किडनॅप करायला सांगितलं असलं तरी सुद्धा आमच्या आयुष्याचे वाटोळे झालेले आहेत, आमच्या आयुष्याचं राखरांगोळे झालेले आहे, पण तुम्हाला इथे मी शिक्षा काय देणार? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं नातं इथे विक्रम काकांशी बाबांशी आहे, त्याचबरोबर तुम्ही त्यांचा जीव की प्राण होतात, आणि हे सगळं मी आता कशामुळे आणि का करत आहे? तुम्हाला शिक्षा तर मिळणारच, पण तुम्हाला इथे तुम्ही गुन्हा केला आहे, तुम्हाला ह्याच घरात राहायला मिळेल, पण ह्या घरात राहत असताना तुमच्याशी कोणीही बोलणार नाही, त्याच्यासोबत कोणी एक अक्षर सुद्धा बोलणार नाही. तुम्ही ह्या घरात राहायचे आणि मान खाली घालून राहायचं आहे, हे समजलं तुम्हाला? त्यावर नंदिनी लगेचच पुन्हा वसूकडे बघते, आणि वसूकडे बघितल्यानंतर मान खाली म्हटलं ना मी, आणि ह्या घरातील सगळी कामं तुम्ही करायची आहे, समजलं तुम्हाला? आता हे सगळं इथे नंदिनी बोलत असते. त्याचबरोबर ह्या घरामध्ये राहण्याचा अधिकार इथे कोणालाच नाहीये, कारण इथे आता जे विक्रम आहे ते म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात येते का, हिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं नसेल तरी सुद्धा आपण हिला घरातून नाही बाहेर काढू शकत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की हे घर माझ्या आणि इथे वसुंधरा शितोळे ह्या आमच्या दोघांच्या नावावर आहे, त्यामुळे तिला आपण इथे घराच्या बाहेर नाही काढू शकत. पण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की आपण सुद्धा ह्या घरामध्ये राहायचं नाहीये, आपण आत्ताच्या आत्ता ह्या घरातून निघून जायचं आहे, आपण पुन्हा एकदा सेट होऊ आणि आपण ह्या घरातून निघून जाऊ असं विक्रम म्हणत असतो. ज्या घरामध्ये ही अशी बहीण राहते त्या घरामध्ये मला अजिबात राहायचं नाही असं विक्रमचं स्पष्टपणे म्हणणं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ऐकल्यानंतर आता इकडे जी मानिनी आहे, मानिनीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की अशा पद्धतीने इथे आता विक्रम बोलत आहेत. इकडे मात्र हे घर म्हणजे त्यांचं स्वप्न असतं. इकडे विक्रम म्हणत असतात, ह्या घरामध्ये राहून खूप स्वप्न पाहिली होती, पण असं वाटलं नव्हतं की हे सगळं ह्या पद्धतीने होईल म्हणून, आणि असं मुळीच आम्हाला कधी करायचं सुद्धा नव्हतं. या सगळ्या गोष्टी आता इथे ते बोलत असतात. आता मात्र इकडे विक्रम म्हणत असतात की आपण ह्या घरामध्ये राहायचं नाही, तर नंदिनीने शिक्षा दिलेली
केलेली असते की घरातील सगळी कामं इथे तुम्हाला करावी लागणार आहेत आणि जोपर्यंत तुम्ही ही सगळी कामं आणि तुम्हाला चुकीची किंवा तुम्ही केलेल्या इथे गुन्ह्याचा तुम्हाला इथे पश्चाताप होत नाही तोपर्यंत तुम्हाला माफी नसणार आहे। मी तर तुम्हाला कधीच माफ सुद्धा करणार नाही वसवात्या। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही हे सगळं कशासाठी करत आहोत तर ते फक्त आणि फक्त इथे विक्रम काकासाठी आम्ही हे सगळं काही करत आहोत असं आता इथे ते बोलत असतात। पण ह्या घरातून आपण कुठेही जाणार नाही आहोत असं मानिनीचं स्पष्टपणे म्हणणं असतं। कारण इथे मानिनी म्हणत असते आपण हे घर सोडून का जायचं, ह्या घरामध्ये आपल्या मुलांचं बालपण गेलेलं आहे, ह्या घरासोबत आपले स्वप्न आहेत आणि ह्या घरासोबत आपले स्वप्न जोडलेले असताना आपण असं हे घर सोडून नाही जाऊ शकत विक्रम। त्यावरच विक्रम म्हणत असतात नाही, ज्या घरामध्ये ही बाई राहते त्या घरामध्ये मला अजिबातच राहायचं नाही, समजलं। त्यावरच आता इकडे मात्र मानिनी म्हणत असते नाही आपण असं नाही करू शकत कारण आपण हे घर सोडून नाही जायचं असं तिचं म्हणणं असतं। आता ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर मात्र इकडे जी नंदिनी आहे ती म्हणत असते ठीक आहे आई, तुम्ही नका काळजी करू, आपण ह्या घरामधून जरी नाही गेलो तरी सुद्धा इथे ह्या घरामध्ये राहिलात तरी सुद्धा ह्यांना मी शिक्षा देणारच आहे। आणि ती म्हणजेच की ह्यांनी ह्या घरामध्ये राहायचं असेल तर मान खाली घालून राहायचे। त्याचबरोबर ज्या अंजली ताई कामं करतात ती कामं ह्यांनी सगळी काही कामं ह्यांनी स्वतः केली पाहिजेत। त्यावर आता लगेचच रम्या पुढे येते आणि रम्या म्हणत असते अगं नंदिनी तू काय करतेस हे, तू माझ्या आईला इथे कामाला लावतेस। त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते हो कामाला लावणारच आहे तुझ्या आईला, कारण तुझी आई तेवढी चुकलेलीच आहे आणि तुझी आई तेवढी चुकलेली आहे त्यामुळेच इथे मला तुझ्या आईला कामाला लावावं लागणारच आहे। त्याचसोबत इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती एकटीच कामाला लागणार नाही तर तिच्यासोबत तू सुद्धा इथे सगळे कामं करायचे आहे, समजलं तुला, असं आता इथे ती बोलत असते। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाचा धक्का इथे आता जी रम्या आहे तिला बसलेला असतो। कारण आता नंदिनी बोलत असते माहिती आहे त्यांनी गुन्हा केला आणि तुला ह्या सगळ्या गोष्टी इथे माहिती असून सुद्धा तू इथे काय केलेलं आहेस तर तू अक्षरशः इथे त्यांनी केलेल्या त्या गुन्ह्यांची इथे साथ दिलेली आहे, समजलं। त्यामुळे त्यांच्या बरोबरीने तू सुद्धा तेवढीच भागीदार आणि तेव्हाच तू सुद्धा तेवढीच साथीदार आहेस। त्यामुळे ही जी शिक्षा आहे ही तुला सुद्धा त्यांच्यासोबतच आहे, समजलं। सगळी घरातली कामं तुम्ही दोघींनी करायची आहेत आणि ती सुद्धा मान खाली घालून। ह्या घरातील कुठलीही व्यक्ती कुठलाही माणूस तुमच्यासोबत कधीच बोलणार नाही, समजलं। आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आजपासून तुमचा आणि आमचा काहीही संबंध नसणार आहे, ही गोष्ट तेवढी जास्त महत्त्वाची आहे असं सुद्धा आता इथे जी नंदिनी आहे ती इथे बोलत असते। त्याचबरोबर आता इकडे जी काव्या आहे ती इथे म्हणत असते बोलायला जात असते पण काव्या म्हणत असते अगे रम्या डोक्यावर पडलीस का, इथे तू आणि तुझ्या आईने जे काही केले ते माफ करण्याजोगं आणि माफ करण्यालायक तरी आहे आणि तुला अजून सुद्धा वाटतंय की आम्ही सगळ्यांनी तुम्हा दोघींना माफ करावं म्हणून। आता नंदिनी म्हणत असते वसवात्या माफ तर मी तुम्हाला कधीच करणार नाही आणि माफीच्या लायक सुद्धा नाही तुम्ही, इथे तुम्ही आमच्या विश्वासाचा अपमान केलेला आहे, तुम्ही नात्यांचा अपमान केलेला आहे, त्यामुळे माफी तर तुम्हाला कधीही नसणार आहे असं ठणकावून नंदिनीने सांगितलेलं असतं। हीच तुमची शिक्षा असेल, आजपासून ह्या घरामध्ये वावरताना तुम्ही एकदमच साध्या कपड्यात राहाल, साध्या कपड्यांमध्ये वावराल। त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सगळ्यांसमोर जेव्हा याल तेव्हा मान खाली असेल तुमची, घरातील सगळी कामं करायची तुम्हाला। आज तुम्ही मला माझ्याच घरच्यांसमोर इथे खोटं पाडलेलं आहे, माझ्या घरच्यांसमोर माझा अपमान झालेला होता, माझ्या घरच्यांनी माझ्यावरचा विश्वास त्यांचा डगमगला होता, हे सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे झालेल्या आहेत। त्यामुळे माफी तर काय, इथे तुम्हाला माफीचा साधा म सुद्धा मिळणार नाही, समजलं वसवात्या। चक्रव्यूहात अडकवण्यासाठी खूप प्रयत्न केलेत वसवात्या तुम्ही, माझी आज लाज राखायला माझी ही माणसं कृष्ण बनून माझ्या साथीला उभी राहिलेली आहेत, मला इथे खोटं पाडण्यासाठी खूप प्रयत्न केलेत वसवात्या तुम्ही, पण तुमचा प्रत्येक डाव इथे उधळून लावायचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। इथून पुढे तुम्ही कुठलंही चक्रव्यूह रचू नका, कुठलंही महाभारत रचू नका वसवात्या। त्यावर लगेचच वसवात्या इथे हात जोडत असते आणि हात जोडून ती नंदिनीची माफी मागायचा प्रयत्न करत असते। ती म्हणत असते नंदिनी प्लीज ग मला माफ कर, मी चुकले, मला माहिती आहे मी फक्त हे रम्यासाठी केले, माझ्या मुलीचं लग्न इथे रम्यासाठी व्हावं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या। मग त्यावर नंदिनी म्हणत असते झालं का मग लग्न, नाही ना झालं। आता इकडे वसू म्हणत असते
म्हणत असते, माहिती ग माहिती, मी खूप चुकीची वागलेली आहे, मी खूप चुका केल्या, त्यामुळेच इथे मी कोणाला तोंड दाखवायच्या सुद्धा लायकीची राहिलेली नाहीये. त्यावर आता नंदिनी म्हणत असते, म्हणूनच तुमच्यासाठी ही शिक्षा आहे. या घरामध्ये वावरायचं असेल तर कोणाला तोंड न दाखवता या घरामध्ये वावरायचं, समजलं? आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की बाबांच्या मनाचा विचार करून तुम्हाला या घरामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय, समजलं? पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हीच तुमच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा असणार आहे. घरातील सगळी कामं करणं, मान खाली घालणं आणि एकदमच साध्या कपड्यामध्ये वावरणं हीच तुम्हा सगळ्यांसाठी खूप मोठी शिक्षा असणार आहे. आता इकडे रम्याने सुद्धा खाली मान घातलेली असते, वसूने सुद्धा खाली मान घातलेली असते आणि वसू रम्याने खाली मान घातल्यानंतर इकडे आता दोघी सुद्धा तिथून निघालेल्या असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काव्या तर खाऊकी घेऊन नजरेनेच या लोकांना पाहत असते. तिचा राग जो आहे ना तो अगदी प्रचंड असतो, पण फक्त ह्या लोकांनी समजावल्यामुळे ती इथे शांत बसत असते. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि रंजक होणार आहे, कारण इथे आता नंदिनीने जी शिक्षा दिलेली असते ती शिक्षा मात्र वसूच्या जिवारी लागलेली असते. नंदिनी पुन्हा म्हणत असते, इकडे आहे का मान्य असं ती विचारत असते. तर दुसऱ्या बाजूला काव्या म्हणत असते, इथून पुढे जर ह्यांनी एक जरी उचापत केली तर मी ह्यांना सोडणार नाही, कळलं? असं म्हटल्यानंतर जो काव्याचा राग आहे तो राग इथे दिसून आलेला असतो. तेव्हा मात्र आता रम्या आणि वसू तिथून निघालेल्या असतात. रम्या आणि वसू तिथून निघाल्यानंतर जी राखी इथे विक्रमने फेकून दिलेली असते ती राखी वसूने उचलून घेतलेली असते आणि ती राखी उचलून घेतल्यानंतर आता ती शपथ घेते. ह्या राखीची शपथ घेऊन सांगते, नाही तुझा आनंद नंदिनी मुळासकट उपटून काढला तर नाव मी वसुंधरा शितोळे लावणार नाही. तेव्हा ती पुन्हा ह्या सगळ्यांना एकत्र पाहिल्यानंतर ती मनातच म्हणत असते, मी हारले, मी संपली नाहीये, समजलं नंदिनी? तू खूप खूप चुकीची वागलेली आहेस, खूप मोठा तू इथे गुन्हा केलेला आहेस, माझ्या विरोधात जाऊन एवढं कटकारस्थानं केलंस, मला खोटं पाडलंस, भावा बहिणीची इथे तू ताटातूट केलेली आहेस. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे वसू बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो इथे दुसऱ्या दिवशीची वेळ असते. काव्या आणि इकडे मानिनी चांगल्याच पद्धतीने इकडे आता रम्या वसूला कामाला लावणार असतात. तर इकडे आता नंदिनी आणि जीवा आनंद निवासमध्ये आलेले असतात गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी. तर आता इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते, काव्या आणि नंदिनी ज्या आहे मानिनी काही ज्या आहेत त्या दोघीसुद्धा आता इकडे रम्या आणि वसू त्याला कामाला जुंपणार आहे, त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय. त्यावरच आता जीवा इथे म्हणत असतो, अगं तिने दिलेल्या जखमा अजून ताज्याच आहेत, त्या सुकल्यासुद्धा नाहीत, तर तुला वाईट वाटत आहे आणि तुला त्यांची कीव का येत आहे, तुला त्यांची दया का येत आहे, असं इथे जो जीवा आहे तो इथे बोलत असतो. आणि जीवा आता इथे खरंच नंदिनीवर चिडलेला असतो. तो म्हणत असतो, चांगुलपणा असावा पण तो एवढाही चांगुलपणा नसावा नंदिनी, तुला कळतंय का? ती लोक इथे तुझ्यासोबत किती चुकीचे वागलेले आहेत, किती त्यांनी काय काय तुझ्यासाठी इथे केलेलं आहे, आणि तरीसुद्धा इथे तू त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहेस. काय काय म्हणायचं काय तुला नंदिनी, असं आता इथे जीवा बोलत असतो. तर आता प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.